अरे एक मिनिट, अश्विनीचा फोन. अश्विनी बोल. अहो तुम्ही कुठे आहात? अरे कुठे? वृषाली बरोबर आलोय. वृषाली बरोबर? तुम्ही त्यांच्या सोबत काय करताय? म्हणजे काय करतो म्हणजे? फॅक्टरी बघायला आलो ना. अरे तुला फोन करत होतो, तुझा फोन का स्विच ऑफ होता? फॅक्टरी बघायला? तुम्ही फॅक्टरी बघायला कधी गेलात? अश्विनीचा फोन आहे ना, मला दे. एक मिनिट, वृषालीला बोलायचं. हाय अश्विनी, अगं सॉरी, मी तुला एकदम न सांगताच घाईघाईत गडबडीत निघाले आणि तू पण डॉक्युमेंटेशन मध्ये बिझी होतीस ना, म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं मी. त्यात काही एवढं? अगं काहीच प्रॉब्लेम नाही. मीरा ऐक ना, अगं माझं इथलं सगळं काम झालंय, मी इथनं निघते. हा एक मिनिट थांबा, मी श्रेयसला देते. हा बोल अश्विनी. ऍक्च्युली काय झालं माहितीये, वृषालीची गाडी खराब झाली, सो तिकडेच आहोत तुम्ही. एकदा झालं का येतो मी लगेच घरी. हा अरे बापरे, गाडी बंद पडली का? तुम्ही एक काम करा, तिला अगोदर घरी सोडा आणि नंतरच घरी या. घाई करू नका, कळलं? आणि मी इथनं निघते आता. ओके मॅडम, येतो. बाय. माझी बायको, दुसरी बायको असती ना तर बोलली असती मैत्रिणी म्हणून कुठे फिरताय, चुपचाप घरी या लगेच. ही काय बोलते, मैत्रिणीला सुखरूप घरी सोडा आणि आरामात घरी या, काही घाई नाहीये. बट श्रेयस, आय थिंक यू शुड गो होम. का आता सुद्धा आपण तिला न घेताच फॅक्टरी बघून आलो, तर तू जा घरी. आय विल मॅनेज. ये शुअर? डेफिनेटली. ऍक्च्युली मलाही तिला कुल्फी खायला पण नाही यायचं, जाम आवडते तिला कुल्फी. जा मग. चल बाय, टेक केअर. बाय. खरंच गेला? मला वाटलं होतं थांबेल. मला एकटीला टाकून जाताना काहीच कसं वाटलं नाही याला. सारखा आपला अश्विनी अशी, अश्विनी तशी. अश्विनी काय समजून घेते, अश्विनी सगळ्यांना एकदम सांभाळून घेते. आणि काय, मला अश्विनीला कुल्फी खायला घेऊन जायचंय, तिला डिनरवर घेऊन जायचंय. अश्विनी अश्विनी अश्विनी, सारखं सारखं त्याच्या तोंडून अश्विनी अश्विनी ऐकून ना माझी एवढी चिडचिड होतीये. मला पण असाच राग यायचा. लग्न झाल्यापासून त्याला अश्विनी शिवाय दुसरं काही दिसतच नाहीये आणि तिने सुद्धा दादाला अगदी कटपुतली बनवून ठेवलंय. तुला ऑनेस्टली सांगते मीरा, माझा भाऊ आधी असा नव्हता. खूप इंडिपेंडेंट होता, स्वतःच्या विचाराने चालायचा. पण जेव्हापासून त्यांचं लग्न झालं तो सतत फक्त आणि फक्त तिचाच विचार करतो, तिचंच ऐकतो. त्याला स्वतंत्र असे काही विचार आहेत असं वाटतच नाही. मला कायम असं वाटत आलंय की माझा भाऊ एक बेटर लाईफ पार्टनर डिझर्व करतो. कदाचित तू त्याच्या लाईफ मध्ये खरं तर तू असायला पाहिजे होतीस मीरा. तुला कळलं ना आता मला अश्विनीचा का राग येतो? मी तुला अजूनही सांगते मीरा, अजिबात अश्विनी वाघमारेला सिंपथी देऊ नकोस. शी डझंट डिझर्व दॅट. ती दिसताना अशी खूप साधी भोळी सिंपल वाटते, पण ती नाहीये. आणि त्यामुळेच आपल्याला दादाच्या आयुष्यातून म्हणजे माझ्या भावाच्या आयुष्यातून अश्विनी वाघमारेला काढून टाकायला पाहिजे. अरे अश्विनी, कितीतरी दिवसांनी आपण आपल्या बेडरूम मध्ये झोपणार. नाही तर वाटलेलं आता आयुष्यभर त्या किचन मध्ये झोपावं लागतं. ही काय अहो, मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. अरे दाखव ना. हा लाख कोणी दिला? वीराने दिला. माझ्या डोक्यात ना एक आयडिया आली आहे. हे जे पैसे आहेत ना, आपण आपल्या घरासाठी बाजूला काढून ठेवूया का? नक्कीच आठवूया. कुठूनही पैसे आले तरी आपल्या घरासाठी ते उपयोगात येणारच. आणि आता बघ ना कसं सुरळीत झालंय सगळं. तुला एक नवीन वाटचाल मिळाली तुझ्या बिझनेसला. माझा इगतपुरीचा प्रोजेक्ट चालू झाला, मुंबईमध्ये पण एक प्रोजेक्ट चालू आहे आणि आपल्या घराचं स्वप्न पण लवकरच पूर्ण होणार. तुला माहितीये, आज बाबा असते तर हा चेक बघून त्यांना किती कौतुक वाटलं असतं. पण ठीक आहे, मला माहितीये बाबा आपल्या बरोबरच आहे. जिथे कुठे असतील
आपल्याला आशीर्वादच देत असते. आईना पण ना हा चेक बघून खूप आनंद होईल. अरे चेक बघून एवढा आनंद झालाय तर विचार कर जेव्हा आपण घर बनवू तेव्हा तिला किती आनंद होईल. ए, मी ना आता झोपतो. म्हणजे झोपल्यावर ना लगेच घराची स्वप्न येतील ना. मी झोपतो, तू पण झोप. ये. आई चहा. श्रेयस वहिनी श्रेयस अरे अरे बोट 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 आधी बोट बाय. वहिनी श्रेयस कुठे भाऊजी हळू आहो. वहिनी श्रेयस कुठे पटकन सांगा. 100 वर्ष आयुष्य आहे भाऊजी तुम्हाला. का मिसळ केलीये, खाऊन जा. वा क्या बात आहे वहिनी. आज सोने पे सुहागा. आज तुमच्यासाठी माझ्याकडे गुड न्यूज आहे. तुमचे हे कुठे त्यांना बोला लवकर. ओ अहो कुठे गेला हा श्रेयस. काय रे कशाला ओरडते? भाई एक सॉलिड डील आहे माझ्याकडे. कसली डील? आपले तो मागच्या कॉलनीतला बंगला माहितीये का श्रम साफल्य. हा श्रम साफल्य. काय आलं त्याला? त्या बंगल्याचा ओनर शिफ्ट होणार आहे फॉरेनला. तर त्याला तो बंगला लवकरात लवकर विकायचा आहे. डील चांगली आहे का? म्हणजे व्हॅल्युएशन काय? बनवलेला बंगला आहे का? महाग असणार तो. अरे भाई तू कशाला काळजी करतोय? तुला सांगितलं ना त्याला खूप गडबड आहे. त्याला शिफ्ट व्हायचंय. हा त्याला लवकरात लवकर तो बंगला विकायचा आहे. तू काळजी करू नको. एक काम कर, तू पटकन आवर, आपण खाऊया आणि लगेच त्या ओनरला भेटूया. बंगला आवडला की लगेच फायनल करून टाकूया. बघितलं अश्विनी, काल आपण घराबद्दल बोलत होतो आणि आज पांडे एवढी चांगली डील पण घेऊन आला. अरे भाई तू फोटो बघशील ना आनंदाने वेडा होशील वेडा. थांब एक सेकंड. हे बघ बंगल्याचे फोटो. अश्विनी दाखव. वहिनी फोटो बघा. छान आहे की. भारी आहे ना. हो. भाई बंगला आवडला ना आजच्याच फायनल करूया आणि डाऊन पेमेंट भरून टाकूया. डाऊन पेमेंट? पण लगेच डाऊन पेमेंट कसं करणार? अरे काल चेक मिळाला ना तुला आणि आपल्याला तो प्लॉट मिळाला ना ट्रस्ट कडनं, तो विकून टाकूया ना. अहो पण लगेच कसं प्लॉट विकला जाईल? आता पैशाची जमवाजमव करायला लागेल तर काहीतरी विकावं लागेल ना अश्विनी, बरोबर की नाही? आई तू काय म्हणतेस, तुला चालेल ना? अरे घराचं स्वप्न आपल्या सगळ्यांचंच आहे ना, मग त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ना ते करा. घर घेतलात ना की यांच्या आत्म्याला शांती मिळेल. काय अश्विनी, चालेल ना? चालेल. तुमची आणि आईची काय हरकत नसेल तर होऊ द्या आपलं घर. होणार होणार नक्की होणार. आता ती जमीन विकायची जबाबदारी माझ्याकडे, ते पण चांगल्या डील मध्ये. आजच्याच त्या जमीनला मी गिराईक बघतो. तुम्ही मीटिंग करून आलात ना की देवासमोर साखर ठेवा. मीराचा फोन. हॅलो. हा बोला मॅडम. आत्ता? बर बर येते मी. काय झालं ग? अहो मीराचा फोन होता, तिने ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलवलंय. अरे ठीक आहे, तू जाऊन ये, मग जाऊ आपण तो प्लॉट बघायला. नाही नको. तुम्ही एक काम करा ना, बबन भाऊजींबरोबर जा ना. माझी जर मीटिंग लवकर आटपली तर येईन, नाहीतर मग. एकदम करेक्ट वहिनी, एकदम करेक्ट बोलताय. आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, उशीर नको. आजच्या आज आपण फायनल करू यार, प्लीज प्लीज. तिने बघायला हवा ना, तिलाही आवडायला हवा. अहो तुमचा माझा निर्णय वेगळा आहे का? तुम्हाला जर बंगला आवडला तर डील फायनल करून या. थँक्यू वहिनी. ए भाई चल. आत येऊ? ये ना अश्विनी. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आज तुझ्या प्रोडक्ट वरती काम करणाऱ्या टेक्निशियन्सच्या टीमला तुला भेटवायचंय, म्हणून तुला बोलवलं. अगं मलाही आवडेल त्यांना भेटायला. मलाही एक विचारायचं होतं. आपण फॅक्टरी बघायला जाऊया का? फॅक्टरी आज सीम्स डिफिकल्ट, कारण आज खूप कामं पेंडिंग आहेत. आणि एक मिनिट, तुला काय एवढी डेस्परेटली फॅक्टरी बघायची आहे? तू मालकीण आहेस आता. सगळीकडे तुला मरमर करायची काही गरज नाही. तुझ्या अंडर एक अख्खी प्रोफेशनल टीम काम करणार आहे. तू फक्त त्यांच्याकडनं अपडेट घ्यायचा. खरं तर मला फॅक्टरी बघायची होती. ते सगळं सोड, तू बस आली. बस बस ना. मी तुला काही मेल्स केलेत, ते चेक करून घे. त्याच्यामध्ये आपल्या पुढच्या ऑर्डरचे सगळे डिटेल्स आहेत, आणि इनकेस काही नाही कळलं तर मला विचार. आय विल एक्सप्लेन. ते सगळं बघते मी. मीरा, मला ना एक विचारायचं होतं. बोल ना. माझी ना कलीग आहे जेनिफर म्हणून, म्हणजे माझ्याबरोबरच पार्लरमध्ये काम करते ती. तिला आपण या बिझनेसमध्ये
घेतलं तर? अश्विनी, जे डील झालं होतं ते तुझ्यात आणि माझ्यात झालं होतं. तेव्हा आता जेनिफरला जर इन करायचं असेल तर मला परत डिरेक्टर समोर पुन्हा एकदा प्रपोज करावं लागेल आणि त्या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ जाईल. तेव्हा नंतर बघू आपण. हां, विल सी इट नेक्स्ट टाइम. ऐक ना अगं, ती ना खूप पर्टिक्युलर आहे कामाच्या बाबतीत. म्हणजे मी नसताना ती सगळं पार्लर सांभाळते आणि माझ्याबरोबर सुरुवातीपासून काम करते ना, म्हणून म्हणत होते. नाही, माझं काही म्हणणंच नाहीये ती असेल पर्टिक्युलर, पण ती ऑलरेडी तुझं पार्लर सांभाळते ना. लेट हर हँडल दॅट. आणि आपल्याकडे ऑलरेडी एक एक्सपर्ट टीम आहे. तू भेटशीलच आता त्यांना. थांब, मी बोलावतेच. हॅलो, अश्विनी ब्युटी इसेन्शियल्सच्या प्रोजेक्टवरती जी टीम काम करते त्यांना आत पाठवा. आता तुला कळेल की प्रोफेशनल टीम म्हणजे काय असतं ते. या वेलकम, बसा. गुड मॉर्निंग. अश्विनी, सो दिस इज माय टीम. आणि टीम, तुम्ही ऑफकोर्स अश्विनी वाघमारेंना ओळखत असालच. पुढे जे काय करायचंय ते मी ह्यांच्याबरोबर डिस्कस करते. म्हणजे जर काही कॉल घ्यायचा असेल तर त्यांना ऑलरेडी माहिती आहे. आमचे सगळे प्रोटोकॉल्स की नाही सेट असतात अश्विनी. इनफॅक्ट टीमने तुझ्या प्रोडक्टसाठी एक प्लॅन ऑलरेडी केलेला आहे. त्यांच्याकडनं व्यवस्थित ऐकून घे. दे विल एक्सप्लेन यू. आणि टीम, ऑल द व्हेरी बेस्ट आणि लवकरात लवकर कामाला सुरुवात करा. आय विल सी यू गाईज इन सम टाइम. या. सुरुवात करूया आपण. मला जे काही तुमचं रिसर्च तुम्ही केलंय ते दाखवाल का? मयू, या मुलींचे फोटो बनव. सुंदर आहे रे. कोण आहे? सांगतो हा तुला, थांब. पण आधी फोटोज बघ ना. फार सुंदर आहेत. मॉडेल्स आहेत ना? नाही, मॉडेल्स नाही अगं. तुला आठवतं मी तुला माझ्या आत्याबद्दल सांगितलं होतं, तर तिचाच मला फोन आला होता. तिने हे फोटोज पाठवलेत मला. म्हणजे ती लग्नाचा विचार करते, माझ्या लग्नाचा विचार करते. हा, मग ती बोलली की एखादी मुलगी जर आवडली असेल तर सांग मला, म्हणजे तसं पुढे बोलायला. मी हेल्प करते तुला. ही छान आहे. तुमची जोडी खूप छान दिसेल प्रतीक. बघ. तुला असं वाटतं का आमची जोडी छान दिसेल? हो. अच्छा, म्हणजे खरंच लग्न करू? अरे यार, काय आता तू एवढा फोटो दाखवून सांगते, खूप छान वाटेल तुमची जोडी. तू इतका आग्रह करतेस ना, तर करतो इन्फॉर्म आत्याला. तिनेच पाठवल्यात ना मुली. ती ब्ल्यू साडीवाली सांग आत्याला. हॅलो. हा आत्या, हा तुझे फोटोज पाठवलेलेस बघ मला. हा, त्यातली एक मुलगी मला आवडली आहे. ती ब्ल्यू साडीवाली? हो, ब्ल्यू साडीवाली. अगं नाही, एक मैत्रीण आहे सोबत. हा, मैत्रीणच आहे. हो, तू इन्फॉर्म करा तिला. नेमका आत्याला पण तीच मुलगी आवडली, ब्लू साडीवाली. बघ माझी चॉईस किती चांगली आहे प्रतीक. मग काय आता प्लॅनिंग लग्नाचं पुढे? म्हणजे तुला खरंच काही फरक नाही पडला? म्हणजे तुला काहीच फरक नाही पडला जर मी त्या ब्लू साडीवाल्या मुलीशी लग्न केलं तर? नाही. मला माहितीये तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करणार. उगाच त्या केकेच्या गुंडांसोबत मारामारी केलीस का माझ्यासाठी? आणि मला हेही माहितीये की हे सगळे फोटोज आणि तो कॉल बंकच होता. हे तुला कसं माहितीये? ओळखते मी प्रतीक तुला. तू पण ना, मस्ती करायचा मूड झालेला माझा. आय लव्ह यू सो मच. यू, आय लव्ह यू सो मच. ए नाही. काय? अगं इथं डेंजर आहे. म्हणजे एखाद्या बायकोला आपल्या नवऱ्याबद्दल इतकी पण खात्री नसावी ग. नाही तर मी ऐकलंय त्या डोक्यावर बसतात. म्हणजे तू तर ऑलरेडी बसलीस ना माझ्या डोक्यावर. हे बघ इथे टपावर. अरे बाबा मारू नकोस. मी मारला तर मग तुला लागेल. आणि अश्विनीकडे जाशील रडत रडत. ही कॉफी. अश्विनीला नाव सांगेल मग तुझं. मी सगळे रिपोर्ट्स बघितलेत. मला मान्य आहे की प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरल्याने प्रोडक्टचं शेल्फ लाईफ वाढतं. पण आतापर्यंत मी माझ्या प्रोडक्टमध्ये ना कधीच प्रिझर्वेटिव्ह वापरले नाहीत.
तरी सुद्धा मी तुमचे सगळे रिसर्च पेपर वाचते आणि उद्या आपण कॉल घेऊया, चालेल? तुम्ही आता सगळे जाऊ शकता. थँक्यू. बोला. गेस कर मी तुला का फोन केलाय. तुम्ही जो बंगला बघायला गेला होता तो तुम्हाला आवडला. एक्झॅक्टली. तुला माहितीये इतका सुंदर बंगला आहे, मला इतका आवडलाय. मॉड्युलर किचन आहे आतमध्ये, सो फर्निचर लगेच बनवायची गरज नाहीये. मस्त देवघर आहे, म्हणजे आई खुश. आणि तुला माहितीये एका बाथरूम मध्ये बाथटब पण आहे, म्हणजे मुली खुश. आणि हवेशीर आहे का. आय लव्ड इट, आय लव्ड इट. अहो हो हो हो, पण तुम्ही त्या ओनरला कन्फर्मेशन दिलंय ना? हो दिलं कन्फर्मेशन. मला इतकं आवडलं की त्याला मी सांगितलं आमच्याकडनं लॉक आहे सगळं. अच्छा ऐक ना, मी तुला आज रात्री पार्टीला बाहेर घेऊन जाणार आहे. आपण जेवायला बाहेर जाऊ. अहो ऐका ना, आई ना घरी एकट्याच आहेत ना, आपण नंतर कधीतरी गेले तर चालणार नाही का? आपण जायचं म्हणजे जायचं. मयुरीला सांग आईसाठी ते काय ते हे बनवत होते, खिचडी टाकायला सांग. अहो पण बाबा जाऊन काहीच दिवस झाले आहेत ना, अशा वेळी आपण बाहेर जाणं बरं नाही दिसत म्हणून सांगते. मी एक काम करते, घरी सगळा स्वयंपाक करते आणि तिथे पार्टी करूया, चालेल? अगं नको ना तुझं स्पेशल घरचा, जाऊया ना बाहेर यार. असं काय करतेस तू? आणि बाबांना वाईट नाही वाटणार. आपण नवीन घर घेतोय ना, त्यांना अजिबात वाईट नाही वाटणार. आपण जाऊया, एक काम करूया, फक्त पावभाजी खाऊन येऊया, बस तेवढं तरी करूया. मी नाही ऐकणार. बरं ठीक आहे, मी घरी जाते, रेडी होते, नंतर आपण निघूया, चालेल? ठीक आहे, मी येतो, मग जाऊया आपण. हा चालेल, बाय. आता काहीही झालं तरी मी हा डिनरचा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. हा श्रेयस, मला एक कळत नाहीये, अख्खं घर सोडून श्रेयसला स्टडी रूम मध्ये का बसवलंय? बाहेर जर कुठेही थांबवलं असतं तर केकेच्या गुंडांनी ओळखलं असतं, सगळा प्रॉब्लेम झाला असता, म्हणून इकडे स्टडी रूम मध्ये आणलंय. तू इथे आलाय तर खरं, पण पुढे काय करायचंय? हे बघ, आपलं जे ठरलंय ते करावंच लागेल. तू आता जास्त उशीर करू नकोस, नाहीतर उगाच त्याला संशय येईल. जातो. सो वेलकम टू माय छोटंसं घर. हे छोट आहे, खाली एवढ्या खोल्या आहेत, वरती कोझी स्टडी रूम आहे. काय करतो काय नवरा? स्मगलिंग बिलिंग नाही करत ना? चुप रे, काहीतरी बोलू नकोस. बरं मला सांग, तू काय घेणार आहेस? म्हणजे इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, ती भेट सेलिब्रेट करायला इकडे बोलवलंय मी तुला. आणि काय योगायोग आहे बघ ना, की अश्विनी मला भेटते काय, तिला मी ऑर्डर देते काय, तिच्या निमित्ताने तू ऑफिसमध्ये येतोस, तू मला भेटतोस. आणि आता तर अश्विनी आणि मी दोघी जणी एकत्र एक मोठं प्रोजेक्ट करतोय. आय मीन वाव. ऍक्च्युली कमाल आहे. पण या सगळ्याचं श्रेय ना आपण अश्विनीला द्या, तिच्यामुळे आपण परत भेटलो. हो ना, खरंच. मग काय घेणार आहेस तू? नाही आज नको. ऍक्च्युली मला अश्विनी बरोबर डिनरला जायचंय, आमचा प्लॅन झाला. कम ऑन, जुन्या मैत्रिणीसाठी एक ड्रिंक तर घेऊ शकतोस. कॉलेजमध्ये तर ऑन द रॉक्स घ्यायचास ना. आता ऍक्च्युली मी पित नाही. म्हणजे मी प्यायचो, पण आता पित नाही. बाबांना आणि अश्विनीला प्रॉमिस केलं. तू काय लहान आहेस बायकोला प्रॉमिस करायला? असं नाही ग, आता तिला आवडत नाही ना, मग कशाला प्या? उगीच एक दिवसाची मजा, नंतर बोंबा बोंब होते, नको ते. कम ऑन श्रेयस, तू काही खाणार नाहीस, पिणार नाहीस, नॉट फेअर. आणि आता तर अश्विनी माझ्या कंपनीसाठी एक प्रॉडक्ट बनवतीये, किमान ते सेलिब्रेट करण्यासाठी तरी एक ड्रिंक प्लीज. हे बघ, इनफॅक्ट मी अश्विनीला पण इन्व्हाइट करणारच होते, बट मला वाटलं की तिला असं इव्हनिंग आवडेल नाही आवडेल, नॉट शुअर. सिरियसली नको, जावं लागेल मला. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही. आणि असंही सेलिब्रेशन ड्रिंकला नाही म्हणायचं नसतं, होणारं काम होत. तेव्हा आता मी ड्रिंक बनवणार आहे आणि तू ते घेणार आहेस, दॅट्स इट. अरे यार, ऐकतच नाहीस तू. पहिली पण अशीच होती, आता पण अशीच आहे. ऑफकोर्स. जा पटकन आण, काय ते पिऊ दे. आलं.
नाईस कलेक्शन आहे. थँक्यू. ही घेऊ चल. विचारलेलं बरं बाबा, तुमचं काय सेटअप बिटअप आहे ना एकदम. टू मीरा स्पेशल ड्रिंक. चर्स. खूप दिवसांनी. चेस.